नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मॉर्निंग रूटीन सुरू झालं आहे. आरवसाठी दूध गरम केलं, माझ्यासाठी चहा बनवून घेतला. इकडं पीठ पण मळून झालेलं आहे माझं. आणि त्याच्यानंतर मी इथं भेंडी आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे बघा स्वच्छ पाण्याने. मला बनवायच्या आहेत आज कोथिंबीरीच्या वड्या आणि भेंडी. आरवसाठी मी भेंडी बनवते आहे इथं. जिरा मोहरीची फोडणी टाकून झालेली आहे. नंतर इथं मी बारीक कट केलेला लसूण टाकलेला आहे आणि भेंडी आपल्याला कढीपत्त्याची मी पानं काही टाकून घेतलेली आहेत त्याच्यात फोडणीसाठी. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये कट केलेली भेंडी टाकून घ्यायची आहे. भेंडीचे बरेच प्रकार आहेत. दही भेंडी, मसाला भेंडी, भरवा भेंडी किंवा मग ही रेग्युलरची आपली जी पद्धत आहे ती, म्हणजे आपण जी रेग्युलर बनवत असतो तशी भेंडी. मी जी आपली रेग्युलरची आहे तशीच बनवते, कारण तीच आरवला आवडते. मग इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे बघा. भेंडीमध्ये मीठ टाकलं ना तर चांगलं मॉइश्चर येतं त्याला आणि चांगली सॉफ्ट होते ती. त्याच्यानंतर परतून घेतली बघा मी इथं. आणि तुम्ही इथं हिरवी मिरची पण यूज करू शकता. इथं मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. आणि ते सगळं टाकल्यानंतर आपल्याला ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनटासाठी आपल्याला ती वाफवायला ठेवून द्यायची आहे झाकण लावून. नंतर बघा ही 2 मिनटानंतर अशी छान अशी वाफवलेली भेंडी तयार झाली आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कच्च्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. मी सुक्या भाज्यांसाठी शक्यतो कच्च्या शेंगदाण्यांचाच कूट वापरते. आपली अशी छान अशी भेंडी तयार झालेली आहे बघा. आणि असं भेंडीला पण तेल सुटायला लागले. भेंडी तयार झाली. नंतर मी इकडं बाजूलाच पोळ्या करून घेतल्या. आज आहोंना थोडं लेट जायचं आहे, त्याच्यामुळं आज अगोदर आरवचं आवरून घेतलं मी. आरवचे टिफिन पण पॅक केले, त्याला ब्रेकफास्ट दिला. आणि नंतर मी इथं धुवून घेतलेली कोथिंबीर कट केली. बघा कोथिंबीर कट केली ना तर अशी काळी पडायला लागते. हिरवी मिरची, जिरं आणि लसूण आणि चवीनुसार मीठ इथं मी घेतलेलं आहे. याचं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, मी इकडं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे, कारण वड्या स्टीम करण्यासाठी. मिक्सरमधून दळून घेतलं सगळं मिश्रण. नंतर कोथिंबीरीवरती मी इथं 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमची क्वांटिटी जशी आहे त्यानुसार तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. त्याच्यानंतर 4 चमचे बेसन पीठ, नंतर 1 चमचा मी इथं हळद घेतलेली आहे आणि मूठभर असे तीळ टाकून घेतलेले आहेत बघा याच्यावरती. तीळ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. तीळ टाकल्यामुळं चांगली खुसखुशीत लागते. नंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली मी इथं टाकलेली आहे. मीठ मी मिरची दळताना मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर घेतलं नाही. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता क्वांटिटीनुसार. बघा इथं मी पाणी न यूज करता चांगला असा गोळा मळून घेतलेला आहे. छान असा सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे, जास्त कडक पण नाही आणि जास्त लूज पण नाही. पाण्याचा यूज मी इथं बिलकुल केलेला नाही. कोथिंबीरीला मॉइश्चर असतं त्याच्यामुळंच ते मळून घेतलं मी. नंतर पाणी चांगलं गरम झालेलं आहे बघा इथं. पाणी गरम झाल्यावर इथं मी उकडीचे मोदक जे बनवतो ती चाळणी असते, ती चाळणी मी इथं त्या कढईवरती ठेवून घेतलेली आहे स्टीम करण्यासाठी. आणि जो आपण गोळा बनवून घेतला आहे त्याचा आपल्याला चांगले असे रोल बनवून घ्यायचे आहेत बघा. आणि हे रोल आपल्याला स्टीम करण्यासाठी त्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. तुमची क्वांटिटी जशी आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. छान असे रोल बनवलेले आहेत बघा मी. आणि त्याचं स्ट्रक्चर पण छान आलेलं आहे त्या पिठाचं, त्याच्यामुळे त्याचे रोल पण अगदी इझी बनले जात आहेत. आणि असे रोल बनवून झाले की आपल्याला ते चांगले स्टीम करायला ठेवायचे आहेत. 20 मिनटासाठी आपल्याला ते झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती. आणि कमी गॅसवर चांगले ते स्टीम होऊ द्यायचे आहेत आपल्याला ते. 20 मिनटं झाकण ठेवल्यानंतर ते चांगले स्टीम होतात. स्टीम करायला मी कोथिंबीरीच्या वड्या लावलेल्या आहेत. तोपर्यंत मी बाजूची पण कामं साईड बाय साईड करून घेत होते, कारण आहोंना जायचं आहे. आरवला पाठवून दिलं मी स्कूलला. नंतर आहोंसाठीच इथं चालू होतं माझं. त्यांना जेवायला वाढून दिलं आहे आणि वड्या पण मला त्यांना फ्राय करून द्यायच्या आहे, म्हणून माझी गडबड चालू होती इथं. बघा 20 मिनटं झालेली आहेत आणि मी इथं स्टीम करून घेतलेले आहेत ते रोल. स्टीम ते झाकण काढत असताना एवढा सुंदर सुगंध आला. कोथिंबीर आपली छान फ्रेश होती ना, त्याच्यामुळे इतका छान त्याचा सुवास आला. आणि नंतर असे रोल तयार झालेत बघा. आणि 20 मिनटं जर आपण ते स्टीम केले ना तर ते प्रॉपर अगदी आतून पण चांगले ते स्टीम झालेले असतात आणि असे इझिली कट होतात. म्हणजे ते आपल्या हाताला पण चिटकत नाहीत आणि आपण कट करतो ना तेव्हा ते तुटत पण नाहीत. अगदी छान असे ते रोल आपले स्टीम झालेले आहेत आणि त्याच्या अशा कट करून वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि छान अशा वड्या अशा
गोल आकारामध्ये त्याच्या वड्या निघतात बघा त्या रोलच्या. आणि तुम्ही ह्या वड्या ज्या आहेत त्या डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकता. आणि 2 ते 3 दिवस ह्या चांगल्या टिकतात. म्हणजे आपण जर हवाबंद डब्यामध्ये अशाच त्या फ्रीजला ठेवल्या आणि तशा ठेवल्यानंतर आपण ते जेव्हा आपल्याला खायच्या आहेत तेव्हा आपण त्या म्हणजे फ्राय करून घेऊ शकतो खाण्यासाठी. त्या टिकतात चांगल्या कारण त्या स्टीम केलेल्या आहेत. तर आरवसाठी थोड्या काढून मी म्हणजे ठेवून दिल्या फ्रीजला. म्हणजे तो आल्यानंतर त्याला गरम करून देईल. आणि नंतर आहोंसाठी फ्राय करायला घेतल्या. तर डीप फ्राय पण तुम्ही करू शकता किंवा कमी तेलामध्ये शालो फ्राय पण करू शकता. तर मी इथं कमी तेलामध्ये शालो फ्राय करते कारण ते जास्त तेलामध्ये तळल्या तर खूप ऑइली होतात त्याच्यामुळं मी कमी तेलामध्येच अगदी ह्या नॉर्मल फ्राय करून घेणार आहे. नंतर टिश्यू पेपरवरती मी चांगल्या त्या फ्राय केलेल्या काढून घेत होते साईड बाय साईड. आणि आहोंना पण दिल्या होत्या मी कारण त्यांचं जेवण सुरू आहे समोर. तर अगदी खुसखुशीत आणि इतक्या सुंदर झालेले आहेत बघा. तर चांगला गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणि थोडे पेशन्स ठेवूनच आपल्याला त्या तळायच्या आहेत कमी गॅसवर. कारण मग चांगल्या आतपर्यंत त्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या. आणि त्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेले आहेत त्याच्यामुळं त्याची टेस्ट अगदी छान लागते. तर अगदी केचपसोबत किंवा सकाळी नाश्त्याला चहासोबत किंवा असं 4 वाजताचा स्नॅक म्हणून पण आपण त्या करून खाऊ शकतो. तर बघा अशा छान अशा खुसखुशीत आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि माझं इकडं फ्राय करणं चालू होतं आणि माझी नंतर बाकी सगळी कामं झाली, भांडे झाले, ओटा आवरून घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी.